आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. जोडी 70,000 रुपये जोडी, 35,000ला एक बैल. आणि काही बैल 500 रुपयावर, 1000 रुपये जोडी. 500 घरात किती जण आहे तुमच्या? आम्ही दोघच आहे. घे 1000 रुपये, 500 रुपये जोडी. हा अरे काय आहे 500 रुपयासाठी? तुमच्या घरात किती आहे? 7 लोक आहे. 3,500 देऊन टाका द्यायला म्हणते डायरेक्ट. साधी गोष्ट आहे. विचार केला कधी तुम्ही त्या 3,500 काय होत आहे? आणि त्या 3,500 अख्खा देश बर्बाद होतोय, हे लक्षात ठेवा. हा कुठेतरी हिंदू धर्माला चांगले दिवस यायला लागली, जागृत व्हा. मी म्हणत नाही तुम्ही कोणाला मतदान करा, मी कोणत्या पक्षाचा नाही आहे आणि पक्षाचा प्रचार करायला मी रिकामा नाही आहे. कोणी मला काही दिलं नाही आणि आम्ही देण्यामधले घेणाऱ्या मधले नाही आहे. देव देणार आहे ना भरपूर. माझी विनंती आहे, एका नाही घरी थांबायचं नाही, मतदान केल्याशिवाय राहायचं नाही. अरे जत्तेच्या जत्ते येऊन मतदानासाठी तयार होऊ राहिलेत, तुम्ही नका मागे राहू. आपल्या प्रत्येकाने मतदान करावा. बैलाची किंमत 70,000 रुपये आहेत. अरे वड्याची किंमत 1-1-1.5 लाख रुपये आहेत. साध्या कुत्र्याची, अरे काल एक जणांना मांजर आणलं, आमच्या शेजाऱ्यानं मांजर आणलं. मांजर मी म्हटलं केवढ्याच आहे? त्याने 7,000चं. 7,000चं मांजर काय? आणि 500 रुपयात 1000 रुपयात जोडी, मतदानासाठी जोडी. अरे काय हा? म्हणून जागृत व्हा. कोणाचा 1 रुपया घेऊ नका. माझी नव तरुण पोराला विनंती आहे, खबरदार एकाही नेत्याचा दारूची बॉटल किंवा त्याच्यासाठी मांसाहार खायला जासान तर लक्षात ठेवा, अरे तो देव, त्याचा कॅमेरा एकही बंद नाही आहे. नाही ते अरे आपल्या हिंदू धर्मातले सगळ्यात जास्त पोरं जर बर्बाद केले असेल तर या निवडणुकीमुळे झाली असतील. निवडणुकीमुळे. अरे छोट्या नका, जीवन बर्बाद करू नका. आणि भांडणं कोणाची? ते वर एकत्रित ते गळ्यात घालते. काल एक जण 2 मंत्र्याची भाषणं झाली एका ठिकाणी. ती म्हणे आम्ही विरोधात होतो अगोदर, पण आम्ही पहिल्यापासून दोस्त आहे. हा अरे भांडणं होतच असतात. ते काय म्हणले, निवडणुकीमध्ये वैरत्व नाही. काय म्हणले ते? याच्यात वैरत्व नाही, कशामध्ये? राजकारणात वैरत्व नाही. आणि इथं भावामध्ये भांडणं चालली. भावात कशासाठी? हा हे ते पक्षाचा आहे, तो पक्षाचा आहे. हा घरामध्ये भांडणं चाललीत कशासाठी? याच्यापासून दूर राहा. हे एवढं जरी समजलं ना, माझं आजचं कीर्तन सार्थक झालं म्हणून समज. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.